सांगितलं काय ओ इज द सेंटर ऑफ सर्कल द सेक्टर. आता या ठिकाणी पुढे काय दिलेले ते पण बघा. द सेक्टर पी क्यू आर. मग काय द सेक्टर पी क्यू आर. मग जो काही पी क्यू आर असेल तो सेक्टर पी क्यू आर काय पी क्यू आर सॉरी आर ओ क्यू आहे सॉरी आर ओ क्यू आहे. माझ्याकडून प्रश्न लिहिण्यात चूक झाली. सेक्टर अँगल आर ओ क्यू असा ते का अँगल आर ओ क्यू हा काय इक्वल अँगल एम ओ एन च्या आहे. कशाच्या एम ओ एन च्या. तो आहे 60. किती आहे दोन्ही 60 आहे. ते जर दोन्ही जर 60 असेल तर त्यांनी सांगितलं ओ आर जो आहे हा ओ आर हा किती आहे 7 सेंटीमीटर आहे बाळांनो. आणि या ठिकाणी पुढे सांगितलं ओ एम 21 आहे. काय ओ एम किती आहे 21 सेंटीमीटर आहे. ओ एम किती आहे 21 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. बघा फाइंड द लेंथ ऑफ आर्क. फाइंड द लेंथ ऑफ आर्क काय आहे त्या ठिकाणी कोणतं शोधायचं सांगितलं त्यांनी लेंथ ऑफ आर्क आर एक्स क्यू. काय आर एक्स क्यू आणि दुसरा आहे एम. दुसरा काय आहे एम वाय एन. काय आहे एम वाय एन. प्रश्न अतिशय सोपा आहे. फक्त त्याला सोडवावं लागल डोकं चालवावं लागल आणि डोकं कसं चालल ते या ठिकाणी आपण काय करू बघूया. तर पहिला प्रश्न जो 8वा प्रश्न आहे इथं काय सांगितलं त्यांनी ओ आर आणि ओ एम. मग ओ आर बघा समजा त्या ठिकाणी काय सांगितलं ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. आता समजा मी सेंटर काढून घेतला सॉरी सर्कल काढून घेतला. मग काय सांगितलं त्यांनी ओ घेतला मी काय घेतला ओ. मग ओ एम आहे मग डायरेक्टली ओ एम इथपर्यंत जाऊ शकतो ना. पण पुढं काय दिलं ओ आर दिला. अरे लक्ष द्या बघा खूप प्रश्न सोपा खूप आहे पण तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मग लक्ष का द्यावं म्हणतोय मी की पहिले काय घेतलं मी ओ एम 21 आहे म्हणजे ओ एम पूर्ण किती आहे 21 आहे. पण त्यांनी सांगितलं मध्ये जो ओ आर आला म्हणजे इथं आर टाकू आपण. कुठं टाकला इथं आर टाकला. मग पुढे फाइंड द लेंथ ऑफ आर्क. आता या ठिकाणी फिगर तुम्हाला याच्यामध्ये फिगरही दिलेली असेल. काय काय शोधा सांगितलं पुढं काय सांगितलं बघा त्यांनी आर ओ क्यू. मग आता आर ओ क्यू कुठं असेल रे. मग समजा आता इथं काढला मी इथं घेतलं समजा काय घेतला क्यू. काय घेतला क्यू आर ओ क्यू आणि पुढे काय सांगितलं त्यांनी एम ओ एन. मग एम इथे ओ मग एन कुठे येईल रे एन इथं घ्या. मग आता याला काय करतो मी जॉईन करतो. ही जॉईन झाली. मग जर आकृती तुम्हाला काढता आली आता हे बी एवढं इरेज करून टाकतो. काय हे इरेज करून टाकलं. मग आकृती जर तुम्हाला काढता आली तर तुम्हाला सर्व काही जमल. बघा ही आकृती जमायला खूप आकृती ज्यावेळेस जमायला लागेल ना फिगर ज्यावेळेस तुम्ही काढायला लागशाल तर त्यावेळेस तुम्हाला गणित सोडवायला सोपं जाईल. आणि मग आता इथं आपल्याला काय काय दिलेले गिवन मध्ये ते मी एकदा लिहून घेतो. बघा आपल्याला गिवन मध्ये काय दिलंय गिवन पहिलं काय आहे गिवन मध्ये बोला बरं. या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी अँगल आर ओ क्यू इज इक्वल टू अँगल एम ओ एन हा थिटा जो आहे हा 60 चा आहे. एवढं त्यांनी सांगितलं. मग पुढे काय सांगितलं रे बाळांनो की जी काही रेडियस आहे आता रेडियस पहिली जी आहे ओ आर ही 7 आहे 7 सेंटीमीटर आणि दुसरी जी ओ एम आहे ती किती आहे ओम किती आहे ओम 21 सेंटीमीटर. किती 21. मग आता त्यांनी सांगितलं टू फाइंड. आपल्याला फाइंड काय करायचंय मग बघा टू फाइंड सोपा आहे बाळांनो. टू फाइंड लेंथ ऑफ आर्क आर एक्स क्यू आणि एम वाय एन. मग हे दोन शोधायचे आहे. मग या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क कोणता शोधून घेऊ आपण अगोदर आर. आता एक्स क्यूब. आता तुम्ही म्हणजे सर एक्स दिसणारच नाही इथं इथं आर आहे इथं काय आहे आर इथं मग एक्स येईल आणि एम वाय इथं घ्या वाय एन असं तुम्हाला शोधायचं आहे. मग तो शोधत असताना काय करावं लागल मग हे सोपं आहे. याला कोणता फॉर्म्युला वापरायचा रे बाळांनो लेंथ ऑफ आर्कचा कोणता घ्या लेंथ ऑफ आर्क. कोणता फॉर्म्युला वापरायचा बाळांनो